आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. जेवता जेवता अचानक दुर्वा थांबले आणि म्हणाले, अक्कासाहेब, अप्पा, माझं शिक्षण आता पूर्ण झालंय. त्यामुळे मी असा विचार करत होते की दुसरीकडे कुठे नोकरी करण्यापेक्षा आपलीच एखादी कंपनी जॉईन करावी. ती म्हणाली. तसं 2 लोकांना खूप जोरदार ठसका लागला. पहिले म्हणजे संपत आणि दुसरा सत्या. अहो बाबा, हळू. तुम्हाला मटकीची तरी सहन होत नाहीये तर नका खाऊ, फक्त मटकी खा. सूर्या पाण्याचा ग्लास संपत समोर पकडत म्हणाला. नाही, ठीक आहे मी. ते घटा पाणी पीत म्हणाले. अहो, हे घ्या पाणी. दुर्वा सत्यजित समोर पाण्याचा ग्लास पकडत म्हणाली. तसेच सगळेच तिच्या तोंडाकडे पाहू लागले. सत्यजितचे तर डोळे बाहेर येतात की काय अशी अवस्था झाली होती. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, कारण ती खूप प्रेमाने त्याला अहो म्हणाली होती. ती नक्कीच हे नाटक करते हे त्याला माहीत होतं, पण तिचं असं बोलणं त्याच्या अंगावर मोरपीस फिरवल्याचा भास देऊन गेलं. त्याने तिच्या हातातला ग्लास घेतला आणि थोडं पाणी पिलं. तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं. अक्कासाहेब मात्र शांतपणे जेवत होत्या. सत्यजित थोडा नॉर्मल झाला. त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, काय म्हणालीस तू? तुला ऑफिस जॉईन करायचंय? तू तुझं प्रोफेशन विसरलीस का? तू जर्नलिस्ट आहेस ना, मग ऑफिसमध्ये काय काम करणार आहेस? तो तिच्याकडे बघून म्हणाला. त्याला तिच्या अशा ऑफिस जॉईन करण्याचा काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण सध्या ती जो राग डोक्यात धरून बसली होती त्यातून त्याला स्वतःचं आणि कंपनीचं नुकसान होऊ द्यायचं नव्हतं. कारण तिच्या ऑफिस जॉईन करण्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असणार. हे न कळण्या इतपत तो मूर्ख नव्हता. का नाही करू शकत? जसं आम्ही सामान्य जनतेच्या भावना, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे मुद्दे लोकांसमोर मांडतो, अगदी तसंच आम्ही कंपनीचा मोटो, त्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स आणि त्याचे फायदे, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतो. त्यासाठी कंपनीचं एक ऑफिशियल पेज बनवणं गरजेचं आहे. त्याच्या थ्रू आपण आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स कसे बेस्ट आहेत हे सामान्य जनतेला पटवून देऊ शकतो. आणि हे काम मी चांगल्या पद्धतीने करू शकते. आपण त्यासाठी कंपनीत एक टीम बनवूया आणि यावर काम सुरू करूया. त्याचं सगळं मी बघेन. ती अगदी शांततेत सगळ्यांना समजावून सांगत होती. तिचं म्हणणं आप्पासाहेबांना लगेच पटलं. खरं तर सत्यालाही ते पटलं होतं, पण सध्या तो त्याच्या वेगळ्या विचारात होता. ग्रेट आयडिया वहिनी. आजच मी कंपनीची पाहणी करून आलोय. आपल्या कंपनीत प्रोडक्ट्स अगदी चांगल्या पद्धतीने बनवले जातात, पण कंपनीची मार्केटिंग कुठेतरी कमी पडते. त्याच्या थ्रू आपण आपल्या कंपनीची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपण हवं तर एक वेगळं सोशल साईट पेज बनवूया. सुरुवातीला आपण यावर काही डिस्काउंट ठेवूया, म्हणजे सामान्य जनतेलाही त्याचा फायदा होईल आणि आपलं प्रोडक्टही घराघरात पोहोचेल. सूर्या म्हणाला. मला आवडली आहे ही कल्पना. सत्यजित, सुनबाईसाठी केबिन बनवायला घे. आप्पांनी जवळजवळ शेवटचा निर्णयच सुनावला, जे ऐकून सत्यजितने मात्र डोक्यालाच हात लावला. सुनबाई, तुमच्या काम करण्याचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमची तब्येत आता ठीक आहे ना? म्हणजे इतकी मोठी जबाबदारी झेपण नव तुम्हासनी? अक्कासाहेब तिच्याकडे बघून म्हणाल्या. हो, मी आता ठीक आहे. आणि घरी बसून नको ते विचार डोक्यात आणण्यापेक्षा कामात स्वतःला गुंतवून घेतलेलं कधीही चांगलं, नाही का? निदान कामात तरी माझा दिवस निघून जाईल. तिने शांतपणे उत्तर दिलं, जे ऐकून सत्यजितने मनातच सुस्कारा सोडला. कारण तिच्या बोलण्याच्या स्टाईलवरून तिने ऑफिसला जायचं जवळजवळ पक्कच केलेलं दिसत होतं. ठीक आहे, जर तुम्हाला त्यातून आनंद मिळणार असेल तर आमची काय बी हरकत नाही, अक्का म्हणाल्या. अक्काचा फायनल डिसिजन येताच दुर्वाने तिरपा कटाक्ष सत्यजितवर टाकला. तो मात्र पाणी पीत त्याच्याच विचारात गुंग होता. मग मी काय म्हणतो, जर सुनबाईला ऑफिसात जायचं असेल तर सूर्यासोबत जाऊ दे ना. तो पण नवीन हाय, त्याला बी कामाचा इतका अनुभव नाही. ती असली तर त्याला बी आधार मिळत.
संपत म्हणाले, अजिबात नाही. तिला जर ऑफिस जॉईन करायचं असेल तर ती माझ्यासोबत माझ्या कंपनीत काम करेल, कारण या कंपनीत वर्कलोड जास्त आहे. सूर्यासोबत मी काही माणसं पाठवून देतो, त्यांच्या मदतीने तो सगळं व्यवस्थित हँडल करू शकेल. सत्यजितने खाता खाताच उत्तर दिलं. तशी दुर्वा गालातच हसली, कारण हेच तिला हवं होतं. ती काम करणार हे ऐकून तो नाईलाजाने का होईना, पण तिला स्वतःच्याच कंपनीत ठेवणार हे तिला चांगलंच माहीत होतं. भाई, सरळ सरळ सांग ना, तुला वहिनी तुझ्या डोळ्यासमोर हवी आहे म्हणून. सूर्या त्याला डोळा मारत म्हणाली. तसंच सत्यजितने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. सॉरी, मी अशीच मस्करी करत होतो. सूर्या डोकं खाली घालत म्हणाला. शेवटी दुर्वा उद्यापासून ऑफिसला जाणार यावर शिक्कामोर्तब झाला आणि जेवण संपवून जो तो आपापल्या खोलीत गेला. सत्यजित त्याच्या खोलीत आला आणि लॅपटॉप घेऊन बसला. गेल्या काही दिवसांपासून तो बाकीच्या गोष्टींमध्ये इतका व्यस्त होता की त्याची बरीचशी कामं पेंडिंग होती, जी त्याला आजच पूर्ण करावी लागणार होती. शीला मावशींनी सगळं आवरायला सांगून दुर्वा त्यांच्या रूममध्ये आली. तिने पाहिलं तर सत्यजित लॅपटॉप घेऊन बसला होता. ती आली तरी त्याने तिच्याकडे नजर वर करूनही पाहिलं नाही, इतका तो त्याच्या कामात बिझी होता. हा माणूस असा विचित्र का आहे? जेव्हा माझ्या घरी होता तेव्हा तर एंजल करत माझ्या मागे पुढे करायचा, आणि आता मी ह्याच्या समोर आहे तरी हा माझ्याकडे बघायलाही तयार नाही. खरंच सायको आहे का हा? याला मात देणं इतकं सोपं नाहीये, कारण याच्या स्वभावाचा मला अंदाजच येत नाहीये. नक्की कसा आहे हा? ती त्याच्याकडे बघून मनातच म्हणाली, एंजल, माझ्याकडे बघायला पूर्ण आयुष्य पडले, नंतर निवांत बघ. आता जाऊन झोप, सकाळी ऑफिसला जायचंय ना. तो लॅपटॉप मध्ये बघतच म्हणाला, मी काय करायचंय ते तू मला शिकवू नकोस. ती रागातच म्हणाली आणि वॉशरूम मध्ये निघून गेली. तसं त्याने लॅपटॉपवरची नजर वरती केली आणि मनातच म्हणाला, एंजल, ऑलरेडी माझी लाईफ खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे, त्यात तू अजून माझे कॉम्प्लिकेशन्स वाढवू नकोस. आय नो, ऑफिस जॉईन करण्यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू आहे, पण तुझ्या या सुडासाठी मी कंपनीचं नुकसान होऊ देऊ शकत नाही. मग त्यासाठी मला तुझ्या विरुद्ध जावं लागलं तरी चालेल, कारण या कंपनीवर खूप जणांचे संसार अवलंबून आहेत. तो मनातच म्हणाला आणि पुन्हा त्याच्या कामात बिझी झाला. थोड्या वेळात ती बाहेर आली आणि रूमचे लाईट्स बंद करून बेडच्या मधोमध जाऊन झोपली. ओय हॅलो, लाईट्स का बंद केले तू? तो तिच्याकडे बघून म्हणाला, तूच म्हणाला होतास ना की झोप म्हणून, मग झोपते, आणि मला लाईट मध्ये झोप येत नाही. तिला खरं तर अंधाराची खूप भीती वाटत होती, पण तरीही तिने स्वतःला स्ट्रॉंग बनवत उत्तर दिलं, आणि सगळ्यांसमोर तर खूप प्रेमाने अहो म्हणाली होतीस, आता आली का लगेच अरे तुरेवर? त्याने लॅपटॉप बाजूला ठेवत विचारलं. मी कुणाला काय बोलायचं आणि काय म्हणायचं हे सगळं माझ्या मूडवर डिपेंड आहे. जसा माझा मूड होईल तसंच मी बोलणार. तिने शांतपणे उत्तर दिलं. सत्यजितराव, अवघड आहे तुमचं. यांना समजून घेता घेता तुम्ही वेडे होऊ नये म्हणजे झालं. तो मनातच स्वतःला म्हणाला आणि लॅपटॉप उचलून बाल्कनीत निघून गेला. त्याने रूमचे स्लायडिंग डोअर्स बंद केले आणि पडदे ओढून घेतले आणि बाहेर बाल्कनीतला लाईट लावून तिथे काम करत बसला. इकडे मात्र ती उद्याचा विचार करत हळूहळू झोपेच्या अधीन झाली. रात्रीचा 1 वाजला होता, तरीही सत्यजित अजून कामच करत होता. शेवटी त्याचे डोळे झाकू लागले. तेव्हा त्याने लॉग आउट केलं. लॅपटॉप बंद करत त्याने थोड्या वेळासाठी डोळे बंद केले आणि खुर्चीवर मागे रेलून बसला. खरं बोलतात लोक, भल्याच्या बापाने कधीच लग्न करू नये. आधी काम आवरलं की बाटली घेऊन बसता तरी येत होतं, पण आता तेही करू शकत नाही. माझ्याच घरात मलाच दारू प्यायची मुश्किल झाली. तो मनातच वैतागत म्हणाला. त्याने स्वतःची ड्रिंकची सवय सुद्धा खूप कमी केली होती. त्याने सिगरेट उचलली आणि ती पेटवत तो थोडा वेळ तिथेच बसून राहिला.
तिला नक्की ऑफिस का जॉईन करायचं असेल याचा तो बराच वेळ विचार करत होता. जेव्हा त्याला खूप झोप येऊ लागली तेव्हा त्याने सिगरेट विझवली आणि लॅपटॉप घेऊन आत गेला. बाल्कनीच्या सुरू असलेल्या बल्बमुळे रूममध्ये थोडा मिनमिनता प्रकाश झाला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती पूर्ण बेडवर कब्जा करून आडवी झोपली होती. आय नो, ही मुद्दाम अशी झोपलीये कारण हिला मला बेडवर झोपू द्यायचं नाहीये, तो तिच्याकडे बघून मनातच म्हणाला. त्याने लॅपटॉप टेबलवर ठेवला आणि वॉशरूमला जाऊन आला. नॅपकिनने तोंड पुसत तो बाहेर आला. त्याने बाल्कनीचे मोठे लाईट बंद करून डिम लाईट सुरू केले. स्लायडिंग डोअर बंद करत पडदे ओढून घेतले. कामाचा इतका थकवा आला होता की मस्त तिच्या मिठीत जाऊन झोपावं असा विचार त्याच्या मनात आला. पण ती उठली तर आपलं काही खरं नाही हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने सोफ्याला बेडमध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्यावर जाऊन झोपला. थकलेला असल्यामुळे त्याला पटकन झोप लागून गेली. दुर्वाला सकाळी लवकर उठायची सवय असल्यामुळे तिला लवकर जाग आली. ती आळस देत डोळे चोळतच उठली. पण डोळे उघडताच तिला समोरच्या सोफ्यावर झोपलेला सत्यजित दिसला, जो पालथा पडून अगदी शांतपणे झोपला होता. काही क्षण ती त्याच्याकडे पाहतच राहिली. इतर वेळी डॉन सारखा भारदस्त दिसणारा तो झोपल्यावर अगदी निरागस लहान मुलासारखा दिसत होता. त्याचे विस्कटलेले केस त्याच्या चेहऱ्यावर आले होते. हा नक्की सोफ्यावरच झोपला होता ना, की मी उठायच्या आधी तिथे जाऊन झोपलाय? याचा काही भरोसा नाही. मला या माणसावर काडीचाही विश्वास नाहीये, ती मनातच त्याच्याकडे बघून म्हणाली आणि उठून कपडे घेऊन आंघोळीला निघून गेली. आतमधून शॉवरचा आवाज येतात सत्यजितची झोप चाळवली. एक मोठा आळस देत आणि डोकं खाजवत तो उठून बसला. त्याने पाहिलं तर बेडवर ती नव्हती, म्हणजे नक्कीच ती आंघोळीला गेली असेल असं त्याला वाटलं. त्याने कपडे चेंज केले आणि जिमसाठी निघून गेला. थोड्या वेळाने दुर्वा आंघोळ करून बाहेर आली तर तो सोफ्यावर नव्हता. बरं झालं गेला. या माणसाचं तोंड जरी पाहिलं ना तरी डोकं दुखायला लागतं माझं. ती तोंडातच फुटफुटली आणि तिने स्वतःचं आवरायला घेतलं. आवरून ती खाली गेली कारण तिला सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा होता. सत्यजितने तिच्यासोबत जे काही केलं त्याची शिक्षा ती बाकी घरावर आणि तिथल्या माणसांवर काढू शकत नव्हती. कारण बाकी कोणी नाही पण अक्का आणि अप्पा तिला वेळोवेळी सावरून घेत होते, सपोर्ट करत होते. त्यामुळे निदान त्यांच्यासाठी तरी तिला काहीतरी करावंसं वाटत होतं. ती किचन मध्ये गेली तर शीला नुकतीच आली होती. शीला मावशी, तुम्ही राहू द्या, मी बनवते नाश्ता, ती किचन मध्ये येत म्हणाली. अव नग, मी करते की, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते, शीला चहाचं आधण ठेवत म्हणाली. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांसाठी चहा बनवा, तोपर्यंत मी पोहे बनवायला घेते. पोह्याची बरणी वरतीच असल्यामुळे तिने ती घेतली आणि पटकन पोहे भिजत टाकले. कांदा घेऊन चिरायला सुरुवातही केली. शीला मात्र तिच्याकडे बघून गालात हसत होती. शीला, माझा चहा आण, बाहेरून अप्पांचा आवाज आला. तसं शीला घाईघाईने एका कपात चहा गाळून बाहेर घेऊन गेली. शीला मावशी, माझी पण कॉफी आणा, मला ऑफिसला जायचंय, सूर्या डायनिंग टेबलवर बसत म्हणाला. वैजी, आणते, असं म्हणत शीला आतमध्ये गेली. मावशी, पोहे रेडी आहेत, ज्याला हवे असतील त्याला द्या, तोपर्यंत आलेच मी माझं आवरून, असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. पण रूम मध्ये पाय ठेवताच तिला सत्यजित दिसला, जो नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता आणि अंगावर शर्ट चढवत होता. काही लोकांमध्ये कपडे चेंज करताना दरवाजा बंद करायचा असतो, इतकेही मॅनर्स नसतात. ती कपाटातून तिचे कपडे घेत म्हणाली, माझं घर, माझी खोली, माझं शरीर, माझे कपडे, मी काहीही करेन. तो अंगात घातलेला शर्ट पुन्हा काढत म्हणाला. तुझ्यामध्ये जरा पण लाजशरम नाहीये ना, ती त्याच्याकडे बघून म्हणाली. नाही, त्याने निर्लज्जासारखं उत्तर दिलं. आधी तो शर्ट घाल.
ती तोंड फिरवत म्हणाली, "ओ गॉड, या बायका इतक्या कॉम्प्लिकेटेड का असतात?" तो तिच्याकडे बघून मनातच म्हणाला आणि त्याचा शर्ट घातला. "लवकर आवर, आपण सोबत ऑफिसला जातो," तो म्हणाला. "माझी मी येईन, मला तुझ्यासोबत यायचं नाहीये," ती नाक मुरडत म्हणाली. "तू जर माझ्यासोबत ऑफिसला येणार असशील तरच आपलं ऑफिस जॉईन करू शकतेस, नाहीतर माझ्या ऑफिसमध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही याचे सगळे राईट्स माझ्याकडे आहेत. पुन्हा मी तुला कंपनीत पायही ठेवू देणार नाही," तो त्याच्या करारी टोनमध्ये म्हणाला आणि ब्लेझर अंगावर चढवत बाहेर निघून गेला. राक्षस कुठला, स्वतःची मनमानी केल्याशिवाय याच्या जीवाला चैनच पडत नाही. "चला दुर्वा मॅडम, आता काय, अडला हरी गाढवाचे पायधरी. मला कसंही करून त्या कंपनीत शिरायचंय. त्याच्यासाठी गाढवाचे थोडे नखरे सहन करावे लागले ना तरी हरकत नाही," असं म्हणत तिने पटकन तिचे कपडे घेतले आणि चेंजिंग रूम मध्ये निघून गेली. सत्यजित आणि दुर्वा दोघेही कारमध्ये बसलेले होते. ड्रायव्हर पुढे कार चालवत होता आणि पाठीमागच्या सीटच्या 2 टोकाला ते दोघे बसले होते. सत्यजित मोबाईलमध्ये कोणाला तरी मेसेज टाईप करत होता आणि दुर्वा तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. हा कुणाला इतका वेळापासून मेसेज करतोय हे तिला बघायचं होतं. मुळात तिला त्याच्यावर लक्ष ठेवायचं होतं, कारण त्याशिवाय तो काय करतो, बिझनेसच्या नावाखाली त्याचे किती काळे धंदे आहेत, नेमक्या खऱ्या कंपन्या किती, या सगळ्या गोष्टी तिला कळणार नव्हत्या. इतका लांबलचक मेसेज, नेमका कोणासोबत बोलतोय हा, आणि मेसेज नोट्स मध्ये का टाईप करतोय? ती त्याला कंटिन्यू टाईप करताना बघून मनातच विचार करत होती. याच क्युरिओसिटीमुळे ती थोडी त्याच्या जवळ सरकली आणि तो नेमकं काय टाईप करतोय ते बघण्यासाठी तिने त्याच्या दिशेने मान झुकवली. पण तितक्यात त्याने त्याचा हात तिच्या चेहऱ्यासमोर धरला आणि म्हणाला, "हे घे, वाच. मी काय करतोय ते बघण्यासाठी एवढे कष्ट घ्यायची गरज नाहीये." तो मोबाईल डायरेक्ट तिच्या मांडीवर ठेवत म्हणाला. तशी ती गडबडली. मोबाईल तिच्या मांडीवर ठेवून तो खिडकीतून बाहेर बघू लागला. तसं तिचं लक्ष त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनकडे गेलं आणि तिचे डोळेच विस्फारले. स्क्रीनवर जे काही लिहिलं होतं ते वाचून हा सायको आहे की काय, हाच पहिला प्रश्न तिच्या मनात आला. कारण त्याने नोट्समध्ये माझी कंपनी यावर निबंध लिहिला होता. माझी कंपनी माझी जान आहे. माझ्या कंपनीवर माझं खूप प्रेम आहे. माझ्या कंपनीतले मॅनेजर, पिऊन, स्टाफ आणि रिसेप्शनिस्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. जशी आपण देशावर प्रतिज्ञा लिहितो त्याच प्रकारे त्याने कंपनीवर निबंध लिहिला होता. ते वाचून ती इतकी गोंधळात पडली की तिला रिॲक्ट कसं व्हावं तेच कळलं नाही. म्हणजे गेल्या 10 मिनिटापासून तो हे सगळं टाईप करत होता. हे जसं तिला आठवलं तशी ती तो एखादा मेंटल असल्यासारखा त्याच्याकडे पाहू लागली. "झालं वाचून? दे आता माझा फोन," असं म्हणत त्याने त्याचा फोन काढून घेतला आणि त्यातच पुढे टाईप करू लागला. "ही इज मॅड. ही इज टोटली मॅड," ती मनातच पुटपुटली आणि पुन्हा खिडकीच्या दिशेने जाऊन बसली. काही वेळातच ते कंपनीत पोहोचले. ड्रायव्हरने कंपनीच्या गेट समोर गाडी थांबवली. तसं सत्यजित मोबाईल खिशामध्ये टाकत खाली उतरला. ती मात्र अजूनही आतमध्येच बसली होती आणि खिडकीतून बाहेर बघत होती. "मी तुला उचलून कंपनीत न्यावं अशी इच्छा आहे का तुझी?" तो खिडकीतून आत डोकावत म्हणाला. तशी ती तिच्या विचारातून बाहेर आली आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ समजताच लगेच खाली उतरली. दोघे उतरताच ड्रायव्हर पार्किंग एरियामध्ये कार घेऊन गेला. ते दोघे खाली उतरताच त्यांच्यासमोर दोघे जण चेहऱ्यावर स्मित ठेवून उभे होते. ते म्हणजे सत्यजितचा मॅनेजर ऋषी आणि त्याची असिस्टंट नलिनी. सत्यजितने आधीच ऋषीला मेसेज करून दुर्वा आज ऑफिसला येणार असल्याचं कळवलं होतं. पण अजून ऑफिसमध्ये कोणालाही सांगू नका असंही बजावलं होतं. त्यामुळे ऋषी आणि नलिनी दोघेच तिला ग्रीट करायसाठी बाहेर आले होते. "वेलकम टू द ऑफिस मॅम," नलिनी पुढे होऊन एक फुलांचा बुके दुर्वासमोर पकडत म्हणाली. "थँक्स." दुर्वाने फॉर्मॅलिटी म्हणून तिला थँक्स म्हटलं. "नलिनी, दुर्वाला शिवाच्या केबिनमध्ये नेऊन बसव. मी आलोच थोड्या वेळात."
ऋषी कम, असं म्हणत सत्यजित आत निघून गेला. ऋषी सुद्धा त्याच्याच मागोमाग आत गेला. मॅम प्लीज कम, नलिनी अगदी आदबीने तिला म्हणाली. दुर्वा तिच्यासोबत कंपनीत निघाली. कंपनीमध्ये पाय ठेवताच ती पाहतच राहिली. 10 मजली अशी उंच बिल्डिंग होती ती. पाटलांची श्रीमंती आज पुन्हा एकदा ती डोळ्यांनी अनुभवत होती. सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी होते, कारण विनाकारण टाइमपास केलेला सत्यजितला आवडत नाही हे सगळ्यांनाच माहीत होतं. आणि ही त्याची ऑफिसला येण्याची वेळ असल्यामुळे सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कोणाचंही लक्ष तिच्याकडे गेलं नाही. नलिनी तिला घेऊन 3ऱ्या मजल्यावर आली. मॅम, ही शिवराज सरांची केबिन आहे. तुम्ही थोडा वेळ इथे बसा, मी तुमच्यासाठी कॉफी मागवते, नलिनी म्हणाली. नो थँक्स, मला काही नकोय. तुम्ही सत्यजितसाठी काय काम करता? आय मीन तुमची पोझिशन काय? तिने नलिनीला विचारलं. मॅम, मी सरांची पर्सनल असिस्टंट आहे, तिने उत्तर दिलं. ओके, ती नलिनीला खालून वर न्याहाळत म्हणाली, जे नलिनीला खूपच ऑकवर्ड वाटलं. मॅम, सर येतच असतील थोड्या वेळात, तोपर्यंत तुम्ही बसा, मी माझं काम करते, असं म्हणत ती तिथून सटकली. याची पर्सनल सेक्रेटरी इतकी सोज्वळ, हे काही मनाला पटत नाहीये, ती नलिनीचा पेहराव आठवत म्हणाली. नलिनीने फॉर्मल घातलं होतं, पण त्यातून कुठूनही अंगप्रदर्शन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. शिवाय चेहऱ्यावरून ती खूपच शांत आणि संस्कारी वाटत होती. सत्यजितने स्वतःसाठी एवढी संस्कारी पीए सिलेक्ट केली आहे याचं तिला जरा विशेष वाटलं. ती थोडा वेळ बसून राहिली, पण नंतर तिला बोर होऊ लागलं. त्यामुळे बसल्या बसल्याच तिने पूर्ण केबिनचं निरीक्षण करायला सुरुवात केली. ती शिवाची केबिन होती. तो जरी कंपनीत येत नसला तरी त्याची केबिन मात्र अजूनही तशीच आहे. केबिनच्या कॉर्नरला काही फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. ती उठून त्या फ्रेम्स बघण्यासाठी गेली, तर समोर 4-5 फ्रेम्स लावलेल्या होत्या. पहिल्या फ्रेममध्ये शिवा त्याच्या हातात एक ट्रॉफी घेऊन उभा होता. दुसऱ्या फ्रेममध्ये सत्यजित सोबतचा एक फोटो होता. 3ऱ्या फ्रेममध्ये त्यांचं ऑफिसमधलं कसलं तरी फंक्शन असल्याचा फॅमिली फोटो होता, ज्यामध्ये सत्या, शिवा, सूर्या, अक्कासाहेब, संपत आणि अप्पा सगळेच होते. तो थोडा जुना फोटो वाटत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण तो फोटो बघून दुर्वाला मात्र काहीतरी क्लिक झालं. तिने पुढची फ्रेम बघितली. त्यात सत्या, सूर्या आणि शिवा तिघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे होते. तिघेही भाऊ दिसायला जबरदस्त हँडसम होते. पण या सगळ्यात तिचं लक्ष त्या प्रत्येकांच्या डोळ्यांकडे जात होतं. मनात राहून राहून शंका येत होती. ती तशीच अजून पुढे सरकली. तिने पहिला सूर्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून फक्त त्याचे डोळेच बघितले, पण तिच्या मनाचं समाधान झालं नाही. त्यानंतर ती शिवाच्या फोटोकडे वळली. त्याचाही चेहरा झाकून तिने फक्त त्याच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित केलं, पण तिचं समाधान झालं नाही. शेवटी ती सत्यजितच्या फोटोकडे गेली. तिने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं, आणि ती पाहतच राहिली. पुन्हा एकदा तेच निळे डोळे तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले, आणि एखादा शॉक बसावा तसा तिने त्याच्या फोटोवरून झटकन हात बाजूला केला आणि लगेच मागे सरकली. काय होईल पुढे? सत्यजितच तिचा सेव्हियर आहे हे कळेल का तिला? जाणून घेण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.